काहीतरी नाही तर पोलिसांनी पण हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं। आपण जर बघतो आपल्या महाराष्ट्रात बीडची घटना बघतो आणि अशा प्रकारे जर पोलिसांचं दुर्लक्ष झालं तर त्या घटनेचं मोठ्या घटनेत रूपांतर होतं। असं होऊ नये जेणेकरून आणि ह्या ज्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्यांची परिस्थिती आता तब्येत पण अतिशय खराब आहे, त्यांना सायन हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे। तर आमची ह्या पोलीस डिपार्टमेंटला ही मागणी आहे की त्वरित त्यांना अटक करावी, अन्यथा नवनिर्माण सेना पण त्यांच्या ह्या सगळ्या नागरिकांच्या सोबत राहील आणि आम्ही आंदोलन करूया। अध्यक्ष आहे ही जी आज काल घटना घडली आमच्या इथे, मला माहिती मिळाली, आमच्याकडे मेसेज आला, तसा आम्ही पोलीस स्टेशनला रात्री 3 पर्यंत थांबलो, परंतु पोलिसांनी त्यांना प्रिंटआउट वेगळी काढली आणि सही करायसाठी वेगळा कागद दिला आणि आम्हाला सर्वांना बोलले तुम्ही जा, आम्ही गुन्हा दाखल करतो। परंतु सकाळी कळलं की गुन्हा दाखल झालाच नाही। नंतर मग आमदार साहेबांनी तिथे कॉल केला, रात्री कॉल केला, सिनियर PI साहेबांना, देवडेकर मॅडम यांनी कॉल केला, त्याच्यामुळे सकाळी वाघमोडे साहेब आले, त्यांनी सहकार्य केलं। परंतु आमची मागणी आहे की त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल व्हावा, कारण जो व्यक्ती आहे फिर्यादी त्याला एवढं लागलं आहे की त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून कडव्याला पाठवलं, कडव्यावरून सायन हॉस्पिटलला त्याचा CT स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे की त्याला इंटरनल रक्तस्राव होतो आहे। म्हणजे क्लिअर असतानाही त्यांनी 307 त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे, तो दाखल व्हावा। आणि परत हा जो व्यक्ती आहे याचा भाऊ आणि हा मंत्रालयामध्ये हा अधिकारी असल्यामुळे हा धमक्या देत फिरतो सर्वांना, मी मंत्रालयात आहे, पोलीस मेरा कोई कुछ नहीं कर सकता है। तो तिथे रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न करत होता, त्याची मिसेस त्याला अडवत होती, तो बोलतो 3 दिवसात सुटून येईल मी मर्डर केला तर, रिव्हॉल्वर आहे माझ्याकडे, मी गोळ्या मारेल। काय मागणी आहे? आमची मागणी त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावं, कारण सरकारी अधिकारी आहे, रिव्हॉल्वर हे त्याला संरक्षणासाठी दिलेली आहे, लोकांना गोळ्या मारण्यासाठी रिव्हॉल्वर नाही आहे। अटक जर झाली नाही, त्याला त्वरित अटक नाही झाली तर आम्ही DCP साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ। माय मराठी प्रतिष्ठान, योगीधाम परिसरातील सर्व रहिवासी, व्यापारी संघटना सर्वांच्या मार्फत उद्या आम्ही त्यांना अटक 7 लोकांनी 15,000 मोगल फौजी घुसले होते आणि 1 कोट लागून गेले। आपल्या प्रांतात येऊन आपल्यावरती मजूर करतात। कोणाच्या पार्श्वभागात दम नव्हता ना, तर आपण ह्या तलवारीने हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्याची निर्मिती केलेली आहे। हे सगळेजण उपरे आपल्यावरती जगले। कोण जेव्हा सगळेजण शेपूट बसले होते तर आपणच देशासाठी लढत होतो, देशासाठी आपण रक्त सांडत होतो। आपण त्यावेळी जेव्हा भारत देश तयार झाला, एवढा मोठा मराठीचा मोठा आपला इतिहास असला आणि हे येऊन आपल्याच मातीत कमवतात, आपल्याच हजीपुरी करून नंतरच आपल्यावरती मुजोरत बसतात। आणि कोण काही लोकांना आपल्याच लोकांना सोबत घेऊन, आपल्याच लोकांना भडकवून, आपल्याच लोकांना फितून, आपल्याच लोकांवरती अन्याय अत्याचार करतात। लक्षात ठेवा मराठ्यांनो, म्हणजे मराठा ही नाही, शिवरायांच्या फौजेचं नाव मराठा होतं।